गुरुवारी स्वामींचा अभिषेक करण्यासाठी काय काय साहित्य लागतं अशा बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या. तर त्यासाठी हा व्हिडिओ. पाणी, दूध, दही, मध, तूप, साखर, तांदूळ, गुलाबजल, अष्टगंध, चंदनाचं पाणी वापरायचं आहे. आता पूजा मांडल्यानंतर बऱ्याचदा रांगोळी काढली जाते आणि लहान मुलं असतील तर रांगोळी विस्कटली जाते. त्यामुळे ह्या अशा पद्धतीच्या नावाच्या पाट्या तुम्ही रांगोळी म्हणून ठेवू शकता, देवघरामध्ये ठेवू शकता किंवा मग दरवाजावरती लावू शकता. त्यासोबतच आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो. त्यामुळे या अशा फ्रीज मॅग्नेट तुम्ही फ्रीजवरती लावल्याने नेहमी सकारात्मक वाटेल. या सर्व वस्तू टॉटपॉट हार्ट स्टुडिओवरून मला रिसीव्ह झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान क्वालिटी आहे. तुम्ही सुद्धा नक्की यांच्या पेजला व्हिजिट करा. मी खाली टॅग करते आयडी. अभिषेक करायच्या अगोदर सर्वात अगोदर धूपदीप लावायचा, त्यानंतर पंचोपचारे स्वामींना अभिषेक करून घ्यायचा आणि ह्या सर्व वस्तू त्यांना वाहत श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा. अत्तर लावायचं, वस्त्र घालायचं, अष्टगंध, चंदन लावायचं, गुलाबाचं फूल व्हायचं, पिवळी फुलं व्हायची आणि तुम्ही बघू शकता ह्या नावाच्या पाट्या आम्ही इथे ठेवलेल्या आहेत आणि किती छान आणि प्रसन्न वाटतंय. त्यानंतर जे काही नित्यसेवे आहे 11 गुरुवारमध्ये केलं जातं त्या सर्व गोष्टी करून धूप, दीप दाखवायचं. उंबरठ्याची पूजा नक्की करायची. उंबरठ्यामधूनच चांगल्या किंवा वाईट गोष्टी घरामध्ये प्रवेश करत असतात. त्यामुळे ते करणं फार महत्त्वाचं आहे. संपूर्ण घरामध्ये धूप दाखवून घ्यायचं आणि स्वामींचं अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे.